अक्षय हाऊस द जोश दिसतंय आता हाय दिसतंय मला कितने टाइम से रुके हो अबा 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 नाही आता बराच वेळ ऑफ रोड मी थोडी जरी स्तुती केली ना रोडची अपील लग रहा है मेरे को वो सो मुरली लेक है फायनली वी आर ॲट नक्कीला पास 10 वाजल्यापासून आम्ही ऑफ रोडला लागलो आहे 12 पास उतरल्यापासून 10 10:30 आणि आता वाजले 3 सो आपण आज झिंग मारला आता 12 21 किलोमीटर वॉटर क्रॉसिंग इथंच होती बहुतेक सुप्रभात मंडळी, माझं नाव आहे ऋषिकेश आणि तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या अजून एका ब्लॉगमध्ये. आज आहे 20 जून आणि आम्ही निघणार आहे आता सोमुर्रीकडे. वाजलेत 7:30. आम्ही चाललो ब्रेकफास्टला. बॅग्स तर गेले आहेत. आमचा असा प्लॅन झाला आहे की बॅकअपवाल्याला पहिले पुढे पाठवायचं. आईला केसांची बँड वाजली. इथं आपलं लगेज लोड होतं आहे. ही गाडी आपली पुढे जाईल आज. एकाच 500 भीते 12 लाखाला. तिथं थोडंसं छोटीशी वॉटर क्रॉसिंग आहे, त्यामुळे म्हटलं हिला जाऊ दे पुढे. 9:15 झालेत. आम्ही निघालो आहे. एक गुड न्यूज आहे की 12 लाखला जो आम्ही वॉटर क्रॉसिंगला मी जे घाबरत किती वेळ जाईल काय, तर तो इश्यू तर नाही आहे. बऱ्यापैकी सॉल्ट आहे. आपण लागलो आहे लेह मनाली हायवेला आणि ट्रॅफिक आहे बऱ्यापैकी. आय डोंट नो गाड्या अशा का चालत होते. ब्लाइंड स्पॉटला कोण ओव्हरटेक करतो भाई, हे लय रिस्कीच आहे कार्यक्रम. सर फ्युलिंग डन. हा लास्ट पेट्रोल पंप आहे आपल्या रूटवरचा तरी, आणि इवन लेहसाठी पण. आता इथून डिरेक्टली तुम्हाला कारू उपशीला माहिती नाही मला, कारूला जर आहे पेट्रोल पंप लेहच्या थोडासा अलीकडे. तर फ्युल अप करू. आपण त्या रूटला नाही चाललो आहे, आपण चाललो आहे सोमुर्रीला. आपण ज्या रूटला चाललो तिथंही फ्युल पंप तसा नाही आहे. सोमुर्रीच्या पुढे कुठेतरी गाव आहे म्हटला तो, तिथं पंप आहे. सो म्हटलं तरी फ्युल करून घेऊ. कारण आम्ही याच रोडने आलेलो. असले डेंजर माउंटन्स आहे ना, काल सुद्धा भीती वाटत होती, आज सुद्धा डेंजर आहे. इथून जिस्पा असेल एक 4-5 किलोमीटर, म्हणजे हा माउंटन उतरला की लगेच जिस्पा चालू होतं. आणि 12 लाखला आहे इथून 65-70 किलोमीटर्स. त्याच्या 20 किलोमीटर्स आधी तो वॉटर क्रॉसिंग आहे. त्याचा मला अजूनही भीती आहे, कारण की एकदा तो क्रॉस झाला की टेन्शन नाही. वॉटर लेवल कधी राईज होऊ शकतात काय गॅरंटी नाही. तर सो एक वॉटर क्रॉसिंगचा नोन येतो तर आपल्याला शुअरली लवकर क्रॉस करायला पाहिजे. 10च्या आत तरी ॲटलिस्ट, विच इज टफ. खूप अवघड आहे, कारण की इथं ॲव्हरेज स्पीड 30-40वर जात नाही. खूप ट्रॅफिक आहे, पूर्ण घाट रस्ता आहे आणि मोठ्या गाड्या खूप आहे, त्यामुळे खूपच अवघड आहे. पण बघू जेवढं लवकर तिथं पोहोचेल तेवढं बरं आहे. आपण आता जिस्पा क्रॉस केला आणि व्ह्यूज बदललेत, भारी दिसतं आता सध्या तरी. गाडी चालवायला मजा येते, प्लेझंट वेदर आहे. तर गाडी पळत नाही कारण की सगळा चढाव आहे. थोड्या पॅचेसमध्ये असं वाटतं की लडाखमध्ये खरं झालं आहे, कारण की रोड एवढे चांगले झाले आहेत आणि मग आठवत अरे हा थोडा खराब आला का आपण लडाखमध्ये. कारण की लडाखचा जो, म्हणजे मी जेव्हापासून आहे माझ्या डोक्यात यार मला लडाखला राईड करायची आहे, तेव्हाचा रोड खूप खराब होते. हा तर खूप भारी झाला आहे रोड, आणि बोर झाला आहे, सिरियसली बोर झाला आहे. हा पट्टा आहे ना कवर करायला, म्हणजे सेम सिनरी थ्रू आउट आहे. हिमाचलमधनं बाहेर पडोपर्यंत असणार आहे ऑब्वियसली, बट स्टील कंटाळावानी प्रवास हा झाला. आम्ही सेकंड टाईम येतो या रोडला, त्यामुळे मला मे बी जास्त वाटतं, आय डोंट नो. पण याच्याहून बोरचा माझा अनुभव होता किलांग ते मनाली आणि मनाली ते चंदीगड. एक्स्ट्रीमली बोर, लय भयानक बोर प्रकार होता. कुठून जायचं बाबा, कसं जायचं बाबा. उतर 1 मिनिटात मी तू. हां मला कुठून त्याचा अंदाज नाही आहे किती डीप आहे, मी बघितली पण नाही आधीची गाडी. नाही रे इझी आहे ते, डीप किती आहे डेप्थ कळली नाही म्हणून मी तुला उतर म्हटलं 2 मिनटं. सो आपण आज झिंग मारला आता 12 लाखला 21 किलोमीटर. सो वॉटर क्रॉसिंग इथंच होती बहुतेक. आता जर ट्रॅफिक लागला तोच वॉटर क्रॉसिंग मला असावा असा माझा अंदाज आहे, नॉट शुअर. लाईट्स ऑफ तोच असेल आणि आपण निघालो पुढे असं होप करू. छोटीशीच आहे.
तू नीट बस बस. बाकी मी गाडी काढतो बरोबर. गाडी आपली निघते. आयला सेकंडमध्ये होतो मी. फर्स्टमध्ये टाकायला पाहिलं. डांग डू बाबा बाबा रा साला रोड ही बवासी आहे. मला मारायला चला 10च्या आत आलं आहे. छोटीशी वॉटर क्रॉसिंग होती ती क्रॉस झाली. एकदम पायनी होती. थोडंसं आम्ही ब्रेक घेतलेला कारण की आमचं डोकं चढायला लागलेलं. अल्टिट्यूड गेन होता. पाणी पिलं. 5 मिनटं थांबलो. भाकरवडी खाल्ली. मने गाडा थोडा रिलॅक्स झाली बॉडी. आता थोडी एनर्जी रिस्टोर झाली. नॉट 100% बट बऱ्यापैकी. हा हे माझ्या मते सुरजताल. हा पहिला सुरजताल आहे. पुढे दीपक चालेल. आता सुरजताल बघू. एकदा गँगला विचारायचं थांबायचं का. थांबायचं आहे का. नाही ना. हां ठीक आहे चलो. हां हा सुरजताल आहे. गँगने डिनाय केलं आपली रिक्वेस्ट. त्यामुळे आपण नाही थांबते. आपण ज्या लेकला झालो तिथं अल्टिमेट आहे. सोमवारी एक नंबर. आणि व्ह्यूज बघा यार. आता जरासं बरं वाटतं जरा. नाहीतर गाडी चालवलं इतका कंटाळा आलेला. काय व्ह्यूज नाही काय नाही. नुसती गाडी चालली आहे असं होतं. आता थोडे व्ह्यूज वगैरे आहेत. जरा बरं वाटतं गाडी चालवायला. आयला काय डोंगर आहे बघा. आम्ही 2 वेळा थांबलेलो. थोडं रोडचं काम चालू होतं. काय सुंदर दिसतंय. एकदम भारी. ब्ल्यू व्हाईट काय लेयर्स आहेत त्या स्कायचे. एकदम सही दिसतंय. बऱ्यापैकी बर्फ खेळायला लोकांना. शिंकुला जास्त होतं. इथं थोडा कमी वाटतोय मला. इकडं चला लावतो मी गाडी. कुठे. हां पटकन गाडीसोबत काढा. हां झालं. किती आहे रे. 16,040 ना. लय डेंजर आहे. चलो फायनली 12ला चला पासला आम्ही आलो. 16,040 फीटवर आहे हा पास. 3 फोटो काढणार आणि निघणार. सरचू आहे 8 तिकडनं 20 किलोमीटर आम्ही थांबणार आहे. होपफुली आम्हाला आमचा बॅकअप आला तिथं भेटेल. कारण की इथं काय एवढी बॅकअपची गरज नव्हती. म्हणून आम्ही त्याला कंटिन्यू कर म्हणत होतो. आम्ही झालो ॲक्टिव्हिटाईज ह्याच्यात. त्यामुळे असा काही ऑक्सिजनचा त्रास होत नाही आहे. सो फार सो गुड. बट स्टील काय ती गाडी अडकली ना सगळंच अवघड होतं आमचं. म्हणून त्याला आम्ही थोडंसं पुढे ढकलतोय. आपण सरचूमधनं बाहेर निघालो आणि पोचलो आहे लेहमध्ये. म्हणजे हिमाचल सोडून आता लेहमध्ये आपण. चहा इथंच आहे का काय रे. एंट्री का. हां उतर. नाही मागे ब्रँडी हा विस्की. लय क्रिएटिव्ह नाव आहेत. इथं बघ ना कसलं डेंजर आहे फॉर्मेशन राईट साईडला. आता मला जरा जुनं लडाख मी जे फोटोजमध्ये बघायचो तिथं आल्यासारखं वाटतंय मला. कारण की हा पट्टा खूप खराब आहे आणि खूप खतरनाक आहे. इकडं वरती माउंटन रस्ता एवढा बारका आहे. आता मला कधी ओव्हरटेकला जागा द्यायचा देवाला माहिती. तर आपण आता आहे घाटा लूप्सला. 13,780 फूट आहे आणि 21 हेअरपिन्स आहेत जे आपल्याला चढायचे. आता नुसती धुळच धुळे म्हणजे राडाच आहे पूर्ण. टफ आहे. मजा येते. थोडा आता टेरेन असं चेंज झाला. थोडंसं चॅलेंजिंग आलं तर बरं वाटलं मला. हे लडाख मी बघितलेलं फोटोजमध्ये. एवढं डेंजर आहे. व्ह्यू बघा काय ऑसम आहे यार. टफ टेरेन. मजा येते.
तरी तर गाडी गरम नाही होते, त्यामुळे सॉर्टेड आहे, मोमेंटम बऱ्यापैकी राहतोय. पण प्रत्येक कॉर्नरला रेती आहे, प्रत्येक कॉर्नरला रेती आहे. हा एकच प्रॉब्लेम आहे. इथं ॲक्च्युली गुगल मॅप प्रॉपर नाही झालं, तर जिथं जिथं रोड कट नाही त्याच्या अलीकडे एक मार्कर टाकून मग तुम्हाला सेट करायला लागतं एव्हरी टाईम. तोच जुगाड आहे इथं. तर पहिला आम्हाला पांगचा होता, जिथं रोड कट दिसला पांगचा टाकला आम्ही. बट हे डेडली आहेत बरं का, गाटा लूप्स दे आर डेडली, रिस्की. फायनली आम्ही वरती आलो आहे, बट बँड वाजली, बँड. नुसता धुराळा, नुसता ऑफ रोड आणि एवढा डेंजर स्लोप आहे ना हा, म्हणजे ऑन कमिंग ट्रॅफिकला तर खूप रिस्की वाटतं मला. फायनली वी आर ॲट नकिला पास. 15,547 फीट. तेवढे लिटर घाम काढून आलो आहे आम्ही. बँड वाजली, बँड. फुल ट्रॅफिक ट्रकचा, बिलकुल जागा नाही मिळत. थोडं 10 मिनटं ब्रेक घेऊ, पाणी बिणी पिऊ आणि मग आम्ही निघणार. ओह चलो, आम्ही निघतोय नकिला पासवरनं. आता पुढे आहे लाचुंगला. लाचुंगला असेल इकडनं 15 ते 25 किलोमीटरच्या मध्ये अंदाजे. तो एक पास उतरलो की मग नॉर्मल रोड आहे. हो, मजा आली. थोडासा ब्रेक बरं वाटलं, पाणी पिलं, भाकरवडी खाल्ली यार. जरा आपल्या घरातली जरा चव मिळाली ना, आपल्या गावाकडची जरा बरं वाटतं. एक नंबर मजा येते. आत्तापर्यंत अख्खं ते परत उतरून परत ते वरती चढायचं आहे. हे पूर्ण उतरणार आणि परत तो डोंगर चढणार. 99% तोच आहे लाचुंगला. आम्ही आता नकिला पास उतरलो आहे. तो नकिला पास आहे या डोंगराच्या पलीकडे. खाली थांबलो आहे उतरून, थोडं जेवून घेऊ, जेवणार आणि मग कंटिन्यू करणार. वाजलेत 2:15. आता आपल्याला हा माउंटेन चढायचा आहे. इथं आहे लाचुंगला पास. मला वाटतं 14,000-15,000 फीट असेल तो सुद्धा. हा होता 15,700 काहीतरी. हा पण 14-15 असू शकतो, याच्याहून कमीच आहे लाचुंगला. एकदा लाचुंगला उतरलो की रोड चांगला आहे, मग काही टेन्शन नाही. छोटासा स्टॉल आहे, पटकीने मॅगी भुर्जी जे मिळेल ते खाऊन पुढे जाणार आहे आम्ही. आपल्या अति उत्साही स्क्वॉडला आपण आता विचारू, हाऊस द जोश. अक्षय, हाऊस द जोश. एकदम हाय. दिसतंय आता, हाय दिसतंय मला. सगळे डाऊन आहे तिथं. वाट लागली, वाट. आता लाचुंगला आहे 10 किलोमीटर. त्याच्यानंतर अपेक्षा आहे चांगल्या रोडची आम्हाला, पण अपेक्षा भंग कधी होऊ शकते. उम्मीद पे है दुनिया कायम. आता जेव काहीतरी. हे मॅगी होती तिथं. अरे यार, मॅगी का नाही घेतली मी? ठीक आहे, ओके. मी घेतला दाल चावल, एक ब्रेड ऑमलेट, एक नूडल्स. ये है नूडल्स की तयारी. मॅगी नंतर लक्षात आली आता मला, जाऊ आता हेच खाई. चलो फायनली आम्ही निघालो आहे. कुठे माहिती नाही, लाचुंगलापासून 7 किलोमीटर खाली आहे. इथून आम्ही उतरलो नकिला पास. आता आम्ही चालू आहे लाचुंगला पास. आणि लाचुंगला नंतर मला मॅपमध्ये दिसतोय पांगवन काइंड ऑफ पास, म्हणजे असं डोंगरावरतीच आहे गाव. सो अजून 2 हाय पासेस कवर करायचे आहेत. पांग इज 20-25 किलोमीटर्स इथून, ज्याला ॲटलिस्ट तासभर जाईल असं दिसतंय. चलो लेट्स गो. सो आपण पोचलो लाचुंगला पासला. हा पण 16,616 फीट. भरपूर होतं, मला वाटलं कमी असेल. 10 वाजल्यापासून आम्ही ऑफरोडला लागलो आहे. महाराष्ट्राला पास उतरल्यापासून 10-10:30. आणि आता वाजले 3 वाजेपर्यंत ऑफरोड करत होतो. त्यानंतर आता टारमॅक आला आहे. अबा नाही, आता बराच वेळ ऑफरोड. मी थोडी जरी स्तुती केली ना रोडची, काय खरं नाही बाबा. बघा कसा रोड आहे, डेंजर. बापरे, आज म्हणजे बॉडी पूर्ण बँड वाजले, बॉडीची पूर्ण बँड. म्हणजे तुम्ही GS घ्या, GSA घ्या, 1250, काही कुठली गाडी आणा, वैतागवाडीचा हा रोड असा आहे. ते कॉन्स्टंट काहीच नाही करतात तुम्हाला.
आपण आलोय मोरे प्लेनच्या जवळ आणि सीन बघा यार, काय सुंदर दिसतंय हे, काय भारी दिसतंय, एक नंबर, जबरदस्त. मोरे प्लेन्स म्हणजे आता सरळ रस्ता जो चालू आहे तो मोरे प्लेन्सचाच आहे. खूप भारी स्पॉट आहे मोरे प्लेन्सचा. मोरे प्लेन्सला आम्ही अजूनही म्हणजे तोच रस्ता आहे, इतका क्रॉसविंड आहे, गाडीच पळत नाही. पण एवढं भारी दिसणार आहे सगळं. हा हिला उद्या येणार आहे आम्ही तो फोटो काढायला. उद्या नाही, परवा म्हणजे परतीच्या प्रवासात. आता इतकं लेट झालं आहे ना, त्यामुळे इच्छा नाही होती थांबायची. 30 किलोमीटरला आपल्याला शार्दूल भेटेल. अजून त्या 30 किलोमीटर जायला 1 तास तरी बेअर मिनिमम लागणार आहे. वाजले असेल 3:30, 4:30पर्यंत भेटू शार्दूलला. तिथून परत 100 किलोमीटर, त्याला 3, 7:30, 8ला आम्ही पोहोचणार आहे. आज सुद्धा आम्ही लेट होणार आहे, पण ठीक आहे, तो उजेड राहतो म्हणून काय मॅनेजेबल आहे. आम्ही अजूनही मोरे प्लेन्सच्या एरियातच आहे. हे तर ॲक्च्युली जो पॉईंटर आहे त्याच्या बरंच पुढे आलो आहे, बट रोड तोच आहे, व्ह्यू तोच आहे अजूनही, बट एवढा खास आहे. छोट्या मोठ्या लेक्स होत्या राईट साईडला आता मागे. काय रोड आहे, फक्त क्वालिटी खराब आहे, बट दिसायला जबराट आहे, एक नंबर, मजा आहे काय. असं अनडिल्युशन्स आहे, गाडी डायरेक्ट ऐसा ही कर रहा है गाडी. परत उठणार गाडी एकदा, अजून एकदा. खूपच खराब आहे रोड. शार्दूलची गाडी दिसली मला. अरे पण बॅकअप बरं कुठे आहे? किती वेळचे बसले? आई शप्पथ, फायनली या टर्नला आलं. इथून स्ट्रेट रोड आपला सोमवारीला जातो. आईला चलो आम्ही निघालोय. ह्याच्या पुढे डेब्रिंग गाव आहे, आपल्याला तिकडे जायचं नाही. डेब्रिंगच्या अलीकडनंच आपल्याला राईट आहे. पुगा, सुमडो, माहे अँड सोमोरेरी. सोमोरेरी 103 किलोमीटर आहे. आपल्याला सुमडोतनं एक राईट आहे. लेट्स गो. इथं थोडं चहा पिला, कॉफी पिली आणि निघतो आता. शार्दुली जॉईन झाला आहे. बॅकअप आमची सुमडोला थांबली आहे. ऑफ रोडिंग इज स्ट्रिक्टली प्रोहिबिटेड. सोकर लेक तर जवळ आहे इथून. पुगाला एक हॉट स्प्रिंगचा स्पॉट आहे, तिथं आम्ही जमलं तर थांबू येताना. म्हणजे आता तर टार्गेट आहे सोमवारीला जायचं आहे. असलं भारी दिसतं ना. ही कोणती लेक आहे माहिती नाही, बहुतेक तरी सोकरच वाटतंय मला. आमची बॅकअप थांबली आहे सुमडोला. सुमडो आहे इथून 60 किलोमीटर आणि तो पोहोचलाही असेल बिचारा. आम्हाला खूप वाटलं की आज खूप ट्रॅफिक लागला. म्हणजे प्रत्येक आम्ही 5ला थांबतच आलो. ट्रॅफिक, खूप ट्रॅफिक. आम्ही एवढं कंटाळलेलो, म्हटलं यार हे अवघड आहे. म्हटलं कधी कव्हर अप होणार म्हटलं टाईम. सगळे लेअर आहेत. थांब, मला थोडंसं असं होऊ दे. माझा गाड असला भारी दिसतंय ना. हे मजा येते गाडी चालवायला. बरं वाटलं जरा. एवढा एफर्ट करत करत थोडा वेगळा टेरन मिळाला आहे आम्हाला. मस्त एकदम बढिया. असं वाळवंटात आल्यासारखा फील आहे मला. मस्त दगडा, म्हणजे मातीचा आणि दगडाचा ढेर आहे सगळीकडे. बाकी काही नाही. रस्ता आहे, चाललाय. आम्ही चाललोय. गाडी कुदतेच आहे.
हाँ बैकअप वाला दिसला बाबा बेचारा कितने टाइम से रुके हो 1-1.5 घंटा जैसा अरे बा बहुत ट्रैफिक लगा वही अच्छा हो गया ना हाँ नहीं तो मैं तो और भी फंस जाता हाँ बहुत ट्रैफिक लगा मैं तो लंच भी नहीं किया यहीं डिब्रिंग नहीं किया पूरा मतलब दबा के आया ओवरटेक करते हुए दबा के आया डिब्रिंग में थोड़ा आधा घंटा डायरेक्ट नॉन डिस्टेंस जैसा रह गया था हां तर आम्ही सुमडतनं घेतलंय राईट आता सोमवारी सरळ आहे 47-48 किलोमीटर्स गाडीची रेंज आहे फ्युलचे 66 फ्युलचं काम आहे एक्स्ट्रा कॅरी केलं आहे त्यामुळे काही टेन्शन नाही पण आजचं तरी वागतंय नो डाऊट बॅकअप आमचा ड्रायव्हर चेंज झाला आहे त्याचं काहीतरी पर्सनल काम आहे त्यामुळे मुझाबाई परत मनालीच भेटेल जमलं तर नाहीतर हाच येतात माहिती नाही या लेकचं नाव आहे कायगर सो मला वाटलं सोमवारी बट सोमवारी बरीच मोठी आहे ती छोटी आहे थोडीशी पण ही आहे कायगर सो ही पण भारी आहे दिसायला ब्ल्यू कलर आहे मस्त एकदम बढिया दिसतंय तर ही एवढी भारी आहे तर सोमवारी किती भारी असेल काय माहिती आता बघायला पाहिजे इथं पण लोकांनी टेंट वगैरे टाकले म्हणजे ते कॅम्पिंग करतात हा जो व्ह्यू आहे पदुमला टक्कर आहे याची खरंच काय भारी दिसतंय पण इथं लेक आहे अजूनही दिसतंय लेक व्ह्यू असं भारी दिसतंय पण बाय द वे पदुम मला ब्लॉग नसेल बघितला मी आय कार्डमध्ये लिंक देतो नक्की चेकआउट करा अल्टिमेट व्यू यार एक नंबर मजा ही आ गया अभी लग रहा है मेरे को वो सो मुररी लेक है अभी मेरे को लग रहा है ती असू शकते बरं का आता सो मुररी हां काय ती मेंढर काय ती डोंगर अरा एक नंबर ओए मैं तो पूरा बेहता ही जाने वाला था मी तयारीच होतो पण एवढा नव्हतो मी हा मी तर डेंजर नशीब पाय टेकला माझा नाहीतर तन्वी डेंजर वॉटर क्रॉसिंगची गाडी माझी स्लिप झाली शांतूची माझ्या भरोशावर आला त्याची स्लिप झाली पण ठीक आहे सावरली गाडी यार हे जे दिसतंय ना खरंच पदुमला टफ आहे टफ टक्कर डायरेक्ट टक्कर आहे काय ऑसम दिसतंय यार नेक्स्ट लेवल मजा आली फायनली आम्ही सोमवारीला पोहोचलो आता हॉटेल शोधकाम आहे राईट साईडला हॉटेल आहे हे तर गॅरंटी आणि व्ह्यू बघा यार काय सही आहे जबरदस्त व्ह्यू आहे मजाही आ गया आणि त्यात ते ऊन असं भारी पडलं ना त्याच्यावर लय खास हे आहे सोमवारी लेक आणि तुम्हाला माउंटनचं रिफ्लेक्शन दिसत असेल क्लिअर असलं भारी दिसतंय ना हा मस्त एकदम सही
हां नाही बट तरी येऊ आपण बघायला. असेल हा माहिती नाही बघू ना. वाव हे सुद्धा काय भारी दिसतंय बघ काय खतरनाक. हो पाणी खराब नाहीये त्याचे एक्झॅक्ट रिफ्लेक्शन आहे. हो मग तेच तर म्हणतोय ना लय भारी दिसतंय हे बघ याचे डायरेक्ट रिफ्लेक्शन. हा नाही पँगॉंगची मजा वेगळी आहे पूर्ण. ते वेगळाच आहे विषय. हां ठीक आहे तुम्ही एक काम करा तुम्ही करा सॉर्ट आउट सगळं बाकीचं. माझ्याकडे काही काम नाही ना तन्वी. हां मी त्याला घेऊन येतो. शारुल थोडी पुढे घे गाडी. आपली बॅकअपला लावू द्या ना टेम्पररी कुठेही लावा. बॅकअप आलं की बॅकअपला चिटकून लावून टाकू आपल्या गाड्या. टेन्शन नाही राहणार. मी आलोच. चलो हॉटेलला मी सोडला यांना. आता मी फक्त बॅकअप गाडीला घेऊन येतो. त्याला बिचारायला काहीच माहिती नसेल. व्ह्यू बघा यार तुम्ही काय ऑसम आहे व्ह्यू. केस तर काय सेट होईना बट आम्ही पोचलो आहे सोमोरीला. रेडी झालं बाहेर जा. रूम काय अशी आहे आमची. विंडोमधनं डिरेक्टली लेक व्ह्यू. ओय माझं हेल्मेट. हा व्ह्यू एक नंबर आहे. मला येता येता एक लेकला ॲक्सेस रोड दिसला आहे. इथं सगळे घुसलेत. सो आम्ही पण आता निघालो आहे. इथं हॉटेलला मिळेल ना मी चहा कॉफी. हां मग चला खाली. चलो चहा थोडा चहा मारून होपफुली उजेड राहील तर लेकवर जाऊ आम्ही. नाही राहील तरी जाणार आहे आम्ही. आलो आहे लेकला. मस्त आहे लेक. बराच लेट होतो इथं सनसेट. ते तरी बरं आहे नाहीतर हे बघायलाही नसतं मिळालं. आम्ही थंडीने कुडकुडत निघालोय. असली थंडी वाजली आहे लय बेकार. मस्त लेक आहे बट सनसेट एक नंबर दिसायला पाहिला होता बट दिसला नाही. माउंटन्स बघ कसलं भारी दिसत ते. लय भारी दिसत ऑरेंज शेडमध्ये.